प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, मी पास्टर शमुवेल पुन्हा एकदा देवाच्या वचनामध्ये तुमचं स्वागत आहे. प्रियांनो, ज्या ठिकाणी मी उभा आहे ती ही जागा रान आहे आणि या ठिकाणी सुंदर वातावरण आहे आणि या सुंदर वातावरणामध्ये देवाची उपस्थितीही या ठिकाणी आहे. हालेलुया. प्रियांनो, आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने रानामध्ये अनेक चमत्कार केले. त्यापैकी एका चमत्काराविषयी आपण या ठिकाणी पाहूया. मत्ती लिखित शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 32 ते 39 या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने एक चमत्कार केलेला आहे. हालेलुया. आपण पाहूया. मग येशूने आपल्या शिष्यास आपल्याजवळ बोलावून म्हटले, मला समुदायाचा कळवळा येतो, कारण ते आज 3 दिवस माझ्याजवळ राहिले आहेत आणि त्यांच्यापाशी खायला काही नाही आणि त्यास उपाशी लावून द्यावे अशी माझी इच्छा नाही, कारण कदाचित ते वाटेत कासावीस होतील. आणि शिष्य त्याला म्हणाले, एवढ्या मोठ्या समुदायाला तृप्त करावे इतक्या भाकरी रानात आमच्याजवळ कोठून? तेव्हा येशू त्यांना म्हणाला, तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? ते म्हणाले, 7 व काही मासोळ्या. मग त्याने समुदायाला जमिनीवर बसायला आज्ञा केली. नंतर त्या 7 भाकरी व मासोळ्या घेऊन देवाचे उपकार मानल्यावर त्याने त्या मोडल्या व शिष्यास दिल्या आणि शिष्यांनी समुदायाला दिल्या. तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या 7 पाट्या उचलून घेतल्या आणि जेवणारे स्त्रिया व लेकरे सोडून 4000 पुरुष होते. हालेलुया. या वचनात आम्ही पाहिलं की त्या रानामध्ये प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त शिकवत होता आणि त्या ठिकाणी प्रियानो लोक हे त्याच्याबरोबर प्रियानो 3 दिवस पर्यंत राहिले होते आणि ते उपाशी होते. आणि तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांना पाहून कळवळा आला. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, येशूला त्यांचा कळवळा आला कारण ते उपाशी होते. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही जर पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या शिष्यांना म्हणाला, तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? हालेलुया. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या समुदायाला पाहिलं आणि येशूला त्यांचा कळवळा आला. का प्रियांनो? कारण ते उपाशी होते. 3 दिवसापासून त्यांनी काही खाल्लेलं नव्हतं आणि ते कासावीस झालेले होते असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. हालेलुया. प्रियांनो, पहा आमच्या जीवनाची परिस्थिती काय होते. प्रियांनो, आमच्या जीवनात काय होतं, कसं होतं, हे सर्व काही प्रभूला समजतं. प्रियांनो, हे लोक 3 दिवसापासून प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर होते, उपाशी होते, कासावीस झालेले होते. म्हणून येशूला त्यांचा कळवळा आला. येशूला हे समजलं की ते उपाशी आहे. येशूला हे समजलं की ते कासावीस आहे. प्रियांनो, येशूला हे कसं समजलं? कारण प्रियांनो, पहा, मनुष्याला तो पारखतो. मनुष्याच्या जीवनाची परिस्थिती काय आहे हे त्याला समजतं. तो हृदय पारखणार आहे. तो मनुष्याच्या अंतःकरणातील विचार जाणणार आहे. प्रियांनो, आज कोण उपाशी आहे, कोण कासावीस झालेला आहे
हे त्याला समजत आहे प्रियांनो. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना म्हटलं की त्यांना तुम्ही खायला भाकरी द्या. परंतु येशूचे शिष्य त्यांना खायला भाकर देऊ शकले नाही, कारण त्यांच्याकडे त्यांना खायला देण्यासाठी भाकर नव्हती. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणाल्या की इतक्या लोकांना आम्ही भाकरी कशा काय देऊ शकतो या रानामध्ये. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना विचारलं की तुमच्याकडे किती भाकरी आहेत. तेव्हा येशूच्या शिष्याने काय म्हटलं की 7 भाकरी व काही मासोळ्या. हालेलुया. प्रियांनो, जर आम्ही पाहिलं 7 भाकरी आणि काही मासोळ्या इतक्या लोकांना कशा पुरतील. हालेलुया. अशक्य गोष्ट आहे प्रियांनो, परंतु आमचा प्रभू येशू ख्रिस्त अशक्य गोष्टी शक्य करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. त्याने म्हटलं त्या 7 भाकरी आणि त्या मासोळ्या माझ्याकडे आणा. आणि जेव्हा येशूच्या शिष्यांनी त्या भाकरी आणि मासोळ्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणलं, तेव्हा काय झालं की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या भाकरी आणि मासोळ्या घेतल्या आणि वचन म्हणतं देवाचे उपकार मानल्यावर त्याने त्या मोडल्या व शिक्षाच दिल्या आणि शिष्यांनी समुदायाला दिल्या. हालेलुया. येशूने उपकार मानले आणि मग उपकार मानून त्या मोडल्या, शिक्षाच दिल्या आणि शिष्यांनी समुदायाला दिल्या. हालेलुया. शिक्ष वाटत गेले. हालेलुया. भाकरी आणि मासोळ्या वाढत गेल्या. आमचा प्रभू वाढवणार आहे. आमचा प्रभू भरपूर करणार आहे. तो आम्हाला कमी न पडू देणार आहे. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, पहा, हे लोक प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर 3 दिवस पर्यंत राहिले, म्हणून त्यांना ती भाकर खायला मिळाली. आज देवाच्या लोकांनी या वचनाच्या माध्यमातून मी सांगू इच्छित आहे, तुमच्या जीवनाची परिस्थिती कशीही असू द्या, येशू बरोबर राहा. तुम्ही भाकर खातील आणि तुम्ही तृप्त होतील आणि तुमच्यासाठी उरेल. हालेलुया, हालेलुया. जे लोक 3 दिवस पर्यंत राहिले त्यांनाच ती भाकर मिळाली. हालेलुया. कदाचित प्रियांनो, काही लोक 1 दिवस झाल्यावर निघून गेले असतील, काही लोक 2 दिवस झाल्यावर निघून गेले असतील, परंतु जे लोक 3 दिवस पर्यंत राहिले त्यांना ती भाकर मिळाली. प्रियांनो, मी हेच सांगू इच्छित आहे की जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या संगती राहू तर ती भाकर आम्ही खाऊ. आम्हाला कमी पडणार नाही, आम्हाला भरपूर होईल, आम्ही तृप्त होतील. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, आम्हाला येशू बरोबर राहिलं पाहिजे. येशू आमच्या जीवनाची सर्व परिस्थिती जाणतो, कारण जे लोक त्याच्याबरोबर राहिले त्याला समजलं की ते उपाशी आहेत, ते कासावीस झालेले आहेत. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानो एक अद्भुत चमत्कार करून त्यांना त्या रानामध्ये खायला भाकर दिली. हालेलुया.